चांगले चांगले विकासाचे प्रकल्प केले, या पुण्याच्या वाहतुकीवरती काम केलं, पुण्याच्या 25-50 वर्षाच्या भविष्यावरती काम केलं. पण हा काय प्रश्न आज नाही, 25-30 वर्ष आपण काम केलं. या पुण्याची सूत्र आपल्या हातामध्ये होती. मग त्यावेळेला तुम्हाला पुणे किती वाढणार आहे, पुण्याचा व्यापकता किती वाढणार आहे, लोकसंख्या किती वाढेल, नागरी समस्या काय वाढणार आहेत, या सगळ्या सुविधांवरती काय ताण येणार आहे, याची कल्पना आपल्याला नव्हती का? त्याच्यामुळे दृष्टिकोन नव्हता, दूरदृष्टी नव्हती. आणि म्हणून या पुण्याचे जे काय आज प्रश्न दिसत आहेत हे तुमच्या काळात निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून पुण्याच्या विकासाबद्दल पुणेकर ठाम आहेत. पुणेकरांचा विश्वास आमच्यावरती आहे की पुण्याचा विकास आणि पुण्याला नवी दिशा देण्याचं काम हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते. आणि म्हणून देवेंद्रजींचं तर विशेष प्रेम पुण्यावरती आहे. ते ज्या वेळेला पुण्यात येतात त्या वेळेला पुण्याच्या भविष्याची आपल्या समोर एक जंत्री ठेवतात. पुण्याच्या विकासासाठी संदर्भात भविष्यात पुणे काय होईल आणि पुण्यासाठी आम्ही काय करणार आहोत. ज्यांनी केलंय जेच आम्ही सांगायला आलोय, आणि ज्यांनी काही नाही केलं ते आज आमच्याकडे बोट दाखवतायत, नको तसले आरोप करतायत. मित्रांनो, ज्यावेळेला विकासावरती बोलायला काही नसतं, पुण्याच्या भविष्यावरती बोलायला काही नसतं, त्यावेळेला मात्र गाडी घसरते, रुळावरनं बाजूला जाते आणि वेगळंच काहीतरी सुरू होतं. पण पुणेकर सुज्ञ, पुणेकर मात्र विचलित होणार नाहीत. त्यामुळे भविष्यामध्ये जर तुमच्या हातात पुणे दिलं तर आमच्या पुढच्या पिढीला तुम्ही काय आज दिशा देताय, तुमचे उमेदवार, तुमचं काय चालू आहे, हे सगळं पाहिल्यानंतर पुण्याचं भविष्य खराब करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवताय हे पुणेकर जाणतो. आणि म्हणून आपल्याला कुठलीही संधी पुणेकर देणार नाहीत. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आपल्या आशीर्वादानं या पुण्याचा महापौर हा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचाच होईल, हा विश्वास या निमित्तानं व्यक्त. आपले सगळ्यांचे आशीर्वाद आम्हा या सगळ्या उमेदवारांच्या सोबत असावेत. त्यामुळे कात्रज असेल, धनकवडी असेल, बालाजीनगर असेल, कोंढवा असेल, आमचा अगदी तिकडे पलीकडे बिबेवाडीचा सगळा परिसर असेल, इकडे शिवना आहे, खडकवासला आहे, या सगळ्या भागामधल्या माझ्या नागरिकांना मी आज विनंती करीन की देवेंद्रजी आपल्यासाठी फक्त आणि फक्त आज या पुण्यातल्या आमच्या उमेदवारांसाठी आशीर्वाद मागायला आलेत. तो आशीर्वाद आपण नक्की द्याल, हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. आणि या पुण्याच्या विकासाची जी काही गाडी आज सुरू आहे, केंद्र आणि राज्याच्या सोबत महानगरपालिकेची सत्ता आल्यानंतर अत्यंत सुरळीतपणे काम होईल. सुरळीतपणे पुण्याचा विकास हा वेगानं होईल. जे म्हणतात आम्हाला सत्ता द्या, अरे राज्यात मुख्यमंत्री आमचे, केंद्रात पंतप्रधान आमचे, आणि तुम्ही विकास कुठून करणार? विकास तर आम्हीच करणार आहे का? तर पुणेकर आम्हाला